आयझेडचा अर्थ काय होतो ते चित्रा वागणा विचारा. आम्ही फक्त वायझेड म्हणालोय. ए टू झेड म्हणलं तर मग लय अवघड होऊन बसेल. आणि ही शिवसेना आहे. आमच्या बळावर तर तुम्ही जाऊन तिथं बसलात, नंतर तुम्ही इतरांचे पंख कापायला सुरुवात केली ईडीबीडी वापरून. परंतु ही शिवसेना तुम्हाला कधी संपवता येणार नाही आणि संपणार पण नाही. पालकमंत्री म्हणतात की संजय संजय महाभारतात पण एक पात्र होतं म्हणावं त्यांना. आणि त्या संजय पासून हा संजय पर्यंतचा प्रवास जर माहित नसेल तर एकदा महाभारत पण वाचून घे म्हणावं. कारण रामायण यांनी नीट वाचलं नाही. रामाच्या मंदिरात चोरी करणारी ही लोक, ह्यांनी आम्हाला रामभक्ती वगैरे शिकू नये, रामरक्षा तर बिलकुल शिकू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते आमच्या सामनाचे संपादक त्या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले. काही आमदार, नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत. अरे बाबा, तुला गेल्या महापालिकेत तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर. तू काय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला. तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा का होऊ शकतो? असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे. आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात. ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये लिंक पिसाट, व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये. या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे. या पालकमंत्री त्याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्हाला जर कामच करत असेल, तुम्ही या शहरातले अवैध धंदे, डान्सबार, गुटखा मटका सगळं बंद करा. मग तुम्ही आम्हाला शांतपणे शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले. सोलापुरातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू. संजय राऊत यांनी शिवी दिली आहे माध्यमांसमोर बोलताना, शिवीचं समर्थन करताय का? अहो, चित्रावा काय म्हणजे तुम्ही ऐकता, माझ्या पायाला 56 बांधून फिरते म्हणजे त्याचा काय अर्थ आहे का नाही? त्याला तुम्हाला नुसतं येड जाऊ म्हणलं की एवढा लागला झोंबला तुम्हाला. मी तर म्हणतो येड जावा नाही, लिंग पिसाट आहे, व्यभिचारी आहे, भ्रष्टाचारी आहे. बालाजी सरोवर बसून तुम्ही काय करता वरच्या मजल्यावर या सोलापूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहित आहे. पालकमंत्री उत्तर दिले कोण? संजय राऊत. राजा राऊत तर माहित आहे ना. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, 1 वर्ष जेलमध्ये बसले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. असा कणकर नेता म्हणजे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता खासदार म्हणजे सामनाचा संपादक. सामना निघाला की जगामध्ये तुमच्या मीडियामधून सामनाचे अग्रलेख प्रसिद्ध होत असतात, ते संजय राऊत आहेत. तुम्हाला फक्त इतका संजय राजा राऊतच माहिती आहे. तुम्हाला जे बाहेरच्या पक्षातून आलेले, जे अनगरचे गुंड लोक, 3 पिढ्यामध्ये दरोडे घातलेले लोक, ते तुम्हाला माहिती आहेत. संजय राऊत कसं माहित असतील? बरोबर आहे ना. आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही बाहेरून आलात राष्ट्रवादीमधून. इथले जे आता महापालिकेमध्ये 87 नगरसेवक आले, त्यातले 62 नगरसेवक बाहेरून विकत घेतलेले बांडगुळे लोक आहेत. मूळ ओरिजिनल रोहिणी तडवळकर सोडलं तर इथं कोणच नाही शिल्लक. त्याच्या कामात भ्रष्टाचार आहे, आरोग्य कामात लागू नका. तुम्हाला शिवसेना सोडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज संजय राऊत साहेबांना शिवसेनेच्या वतीनं दुग्धाभिषेक करतोय आणि हा पालकमंत्री त्यांच्या सोबतच्या बांडगुळ्यांचा निषेध करतोय. जय हिंद, जय महाराज.